ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, नम्रता सर्वात उत्तम आणि उच्च असं वर्च्यू आहे, एक सर्वात मोठी देणगी आहे जी प्रभू येशू ख्रिस्ताला अगदी जवळची आहे, जी परमेश्वराच्या नजरेमध्ये एका हिऱ्याप्रमाणे आहे, एका अतिमौल्यवान मोतीप्रमाणे आहे। आणि नम्र व्यक्तीच स्वर्गाच्या राज्याची काळजी घेऊ शकतो हे प्रभू येशूला ठाऊक आहे। नम्र व्यक्तीच या जगाची रहाटी चालू शकतो हे परमेश्वराला ठाऊक आहे। आणि म्हणून प्रत्येक वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने नम्र व्यक्तीला उंच केलेला आहे। प्रत्येक वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने नम्र व्यक्तीला अग्रस्थान दिलेलं आहे, कारण नम्र व्यक्तीचं हृदय परमेश्वराच्या हृदयाच्या जवळ असते। बायबल आपल्याला अनेक उदाहरणं देत आहे। विशेष म्हणजे आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर मोशेसारख्या साध्या सुध्या गुराख्याला, एका नम्र व्यक्तीला इस्रायलचा नेता होण्यासाठी पाचारण करतो। मोशेने स्वप्नामध्ये देखील विचार केला नसेल की परमेश्वर माझ्यामधून एक उत्तम असा नेता निवडणार आहे। परमेश्वर माझ्याद्वारे इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून सोडवणार आहे। परंतु परमेश्वर मनुष्याचं थेट हृदय पारखत असतो। मनुष्याच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे, मनुष्याचं जीवन कसं आहे, मनुष्य प्राऊड आहे का की मनुष्य नम्र आहे, याकडे परमेश्वर पाहून त्या मनुष्याला त्याच्या देवराज्याची काळजी घेण्यासाठी बोलावत असतो। ज्याप्रमाणे त्याने मोशेला बोलवलं, अब्रामाला बोलवलं, इसाकाला बोलवलं, याकोबला बोलवलं, पवित्र मरीला बोलवलं, योसेफला बोलवलं, त्याचप्रमाणे परमेश्वर वेगवेगळ्या व्यक्तीला त्याच्या कार्यासाठी पाचारण करत असतो। परंतु नम्र व्यक्ती परमेश्वराच्या नेहमी जवळ असते। आणि म्हणून नम्र व्यक्तीला जीवनामध्ये जरी ठोकर खावी लागली तरी त्याचा अंत होत नाही। परमेश्वर त्याला कधी ना कधी उंच करत असतो। आज स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याने प्रेरित होऊन स्वर्गीय पित्याला धन्यवाद देत आहे। तो कशासाठी धन्यवाद देत आहे, तर स्वर्गीय पित्याला धन्यवाद देत आहे की स्वर्गीय पित्याने या जगातील वाईस इंटेलिजंट लोकांना न निवडता साध्या सुध्या नम्र लोकांची निवड केलेली आहे। हे नम्र लोक कोण होते? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याविषयी बोलत आहे। त्या शिष्याकडे बोट लावून म्हणत आहे की या लोकांना तू निवडलेला आहे। आणि म्हणूनच या जगातील चांगल्याच लोकांची परमेश्वराने निवड केली नाही, या जगातील ज्ञानाने भरलेल्या लोकांची निवड केली नाही, या जगातील लोक ज्यांच्यामध्ये प्राईड होतं या लोकांची परमेश्वराने निवड केली नाही, तर जे लोक नम्र होते, साधेसुधे होते, परंतु त्याचं अंतःकरण शुद्ध होतं। जरी ते पापी होते तरी परमेश्वराने थेट त्याच्या अंतःकरणाकडे पाहिलं होतं आणि त्यांच्या अंतःकरणाकडे पाहून, त्यांच्या नम्रतेकडे पाहून परमेश्वराने त्यांना पाचारण केलेलं होतं। आणि म्हणूनच आज स्वतः प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय पित्याचे धन्यवाद देत आहे, त्याला गौरव देत आहे, कारण त्याने या जगातील नम्र लोकांची निवड केलेली आहे। आपण देखील आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी गुडघ्यावरती येण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे नम्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नम्र होणं हे एका वीकचे उदाहरण नाही, म्हणजे वीक माणसाचं उदाहरण नाही किंवा अशक्त माणसाचं उदाहरण नाही, तर नम्रपणा हे सशक्त माणसाचं उदाहरण आहे, एका बलवान व्यक्तीचं उदाहरण आहे। कारण जी व्यक्ती स्वतः नम्र होते तीच व्यक्ती जगातील सर्वश्रेष्ठ आणि बलवान व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने समजली जाते। आपण देखील जीवनामध्ये नम्रपणा धारण करूया आणि एक ना एक दिवस परमेश्वर आपला नक्कीच उंच करणार आहे। आमेन।